अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा, भक्तजन संताफारा, सर्वेश्वरा गुरु राहिला. वेश लेला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमान रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी म्हणून मी मतिमंद, परिघेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदन, निगमागमांसही जाणसे पारा लागला. तुझे वर्णावया चरित्र तुसम कवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे. वनिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता शोधा दोघेही. अक्कलकोटी वास केला जन दाविला अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असं कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी एक गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पात्याला. करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थांते वंदने हस्तवंदने करुणी. फकीर अति देई खाना तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना यथेच भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले तयाती. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण, परित्यागग्रस्ताचे मनक सांशक झाले ते दवा. म्हणे यवन आती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळदन स्वजन गोष्ट हे. आला मनी असा विचार तोच समर्थांस कळला सत्वर, म्हणती या भाविक नर विकल्प चित्त याची या. इतक्या माझिक साहजिक कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठ फेरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती उच्चिष्ट घेत वरित, तो निशंक मनात पात्रावरी बसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बसविल्या, 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वरी. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लोक होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली परिचित, वारंवार स्तुती करीत श्रोतगात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधूशकी मी पामर, ज्या वनिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दातानुरूप दान कराया भांडार, मोकळे करी परिशक्तीनुसार याचक नेती बांधवली. षडसन्नाच्या ढीग पडले, शुद्धीत जन तेथे आले, त्यांनी त्यातून भक्षिले, शुद्धा शांत होई तो. स्वामी चरित भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमांदरे माळ करून स्तोत्र यांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रंजी, अत्यंतरे चरण पूजित शंकर स्तोत्र प्रेमे गातसे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा संमत, सदा ऐकून भावी भक्त विषमतिमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.